हॅलो गाईज, माझे नाव आहे साई कुलते. तर आज आम्ही जात आहोत परळी वैजनाथ. हे ठिकाण बीड जिल्ह्यातील आहे. चला तर मग आपण जाऊया. आजचं आमचं कारण असं होतं की आमची आजी आमच्या बाबांकडे गेली होती राईसाठी, तर तिला आणायला जायचं होतं, म्हणून आम्ही आज परळीसाठी निघालो. मी माझ्या मम्मी पप्पा सोबत माझ्या 3 बहिणी राजनंदिनी, गौरी, रेवती आणि माझा छोटा भाऊ प्रितुल या सोबत चाललो आहोत. गाईज, हे बघा परळीचे थर्मल खूप छान आहे ना. आता आम्ही परळीत एंट्री मारली. एंट्री मारल्या की लगेच आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसला, घोड्यावर बसलेला. ते बघा, दिसतोय ना. इथून आमच्या बाबांचे घर जवळ आहे. आम्ही आमच्या बाबांच्या घरी गेल्याच्या नंतर फ्रेश झालो, नाश्ता केला आणि माझ्या छोट्या बहिणीने एक कारनामा केला. थांबा, तुम्हाला दाखवतो. आमच्या आजीने टेरेसवर ज्वारी वाळू घातली होती आणि आमच्या छोट्या राजनंदिनी सगळं टेरेसवर ज्वारीच करून टाकली. हे बघा, ज्वारी. गाईस, आता आम्ही वैजनाथाच्या मंदिराकडे निघालो होतो की तितक्याच रानूने खाली डान्स केला. गलीतले सगळे हैराण झाले होते. तर रानूला तितक्यात कोणीतरी आवाज दिला. रानू बघा कशी करू लागली होती. बघा. वैजनाथाच्या मंदिरात गेल्यास आम्हाला तिकडं शूटिंग काढू दिली नाही. फक्त मनाई होती, म्हणून आम्ही शूटिंग काढू शकलो नाही, म्हणून आम्ही बाहेरून काढली. बघा, आम्ही मंदिरात धिंगाणा करून आम्हाला खूप भूक लागली होती. तितक्यातच बाबांचा फोन आला. बाबा म्हणले, मी घरी आलोय, या जेवायला. आम्ही मंदिरात गेलो होतो. तिकडे व्हिडिओ काढण्यास बंदी होती. आम्ही खूप प्रयत्न केला पण आम्हाला काढू दिले नाही. आता आम्ही आमच्या मामा बाबाकडून आम्ही आता जाणार आहोत नैकुटवाडी. चला तर मग जाऊया. परळी पासून नैकुटवाडीचे अंतर हे 17 किलोमीटर आहे. नैकुटवाडी हे परळी गंगाखेड मार्गावर आहे. नैकुटवाडीला जाण्याचा मार्ग हे जरासा कच्चा आहे पण छान आहे. मंदिराकडे जात असताना मला बाळू मामाच्या मेंढ्या भेटल्या. गावात पोहोचल्यानंतर इथे मंदिराची कमान दिसती. इथून आतमध्ये प्रवेश करायचा आहे. इथे संचालेश्वर महाराजांचे दत्त मंदिर आहेत. संचालेश्वर म्हणजेच की आपले संत पाचलेगावकर महाराज. मंदिरात आल्यानंतर हे बघा किती मोठा सभा मंडप. इथे काही जण मंदिरावर लाइटिंग टाकत होते. लवकरच थोड्या दिवसात इथे जत्रा भरत आहे. तुम्ही पण या बर का. या डाव्या साईडनं खाली गेल्याच्या नंतर तुम्हाला खूप मोठं नदी पात्र दिसेल. या मंदिराच्या गाभाऱ्यात खूप सारे खांब आहेत. आणि ह्या खांबावर सुरेख असे नक्षीकाम केलेले आहेत. हे बघा, ही किती छान शिवपिंड आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूला दत्तात्रय आणि पाचलेगावकर महाराजांची मूर्ती आहे. तसेच माधव स्वामी महाराजांची भी मूर्ती आहे. ते पहा. आता आपण जात आहोत नदी पात्राकडे. आमचा जरा मूड ऑफ झाला कारण की नदी पात्राला पाणीच नव्हते. आम्हाला येथे एक पांढऱ्या कलरचा बगळा दिसला. आम्हाला इथे लहान लेकरांना आंघोळ करायची होती, पण इथे पाणीच नसल्यामुळे आम्ही आंघोळ केली नाही. आम्ही सर्व बहीण भावाने खूप एन्जॉय केला. रेवतीला काही पाणी सोडता येणं गेलं, म्हणून आम्ही दोघांनी एक शर्यत लावली, कोण जिंकते जास्त पाणी उडवते. तर
गाईच आपलं झालेलं आहे नायकटवाडीचं दर्शन दत्त महाराजांचं. तर आता आपण निघालो आहोत परभणीसाठी वापस. चला तर मग जाऊया. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू